चष्मा का 150 रुपयाचा चष्मा आहे भाऊ तो. सर्व्हिसिंग चालली आपल्या गाडीची मित्रांनो. इकडं दाता काढत दे इकडं. सगळी गाडी खोलली हा ना. ऑइल काढून घेतलंय, पेट्रोलही काढून घेतलंय, सगळंच काढून घेतलं. मडगाळ फुटलंय, नवीन मडगाट पण टाकायचंय. लय खर्च झाला आज. शॉकअपचं काम, सर्व्हिसिंग आणि मडगाड 3 कामं. तर गाडीचं काम आपलं तिकडं चालू आहे आणि आपण चाललो आहे आता ज्यूस प्यायला. मी आणि अरुण साहेब ज्यूस पितो कारण दुपार झाली आहे आणि प्रज्ञा वाट बघत असली तरी. सो जाऊयात ज्यूस पिऊन, मग गाडीचं काम झालं. अजून थोडंफार काय घेऊ आणि मग जाऊ. आता आम्ही ज्यूस प्यायला आलो आहोत. आवाज येत नसेल, माईक घरीच राहिले आपलं. पायनॅपल फ्लेवर भाजीपाला मागितलाय प्रज्ञाने, तो घेऊ थोडा. बटाटे कसे? जस्ट घरी पोहोचलोय मी उन्हामध्ये तपून आणि इकडे मॅडम मस्त कूलर खाली आराम करत आहेत. तेव्हा इकडे फुल चिल पूर्ण. आम्ही गरम होऊन आलोय. क्या बनाय? साहिल हे देऊन गेलंय मधमाशांचं हे आपलं शहद ओरिजिनल. अरे तूने ये वाला पार्ट खाया होगा, तूने अच्छा वाला खाया ही नहीं. हाँ तो ताज़ा आहे ना, हे बघा हे ताज़ा शहद आणून दिलंय साहिलने. साहिल हिच्याशी बोललाय, प्रज्ञासोबत बोललाय साहिल. आणि प्रज्ञाने माझ्यासाठी काय बनवलंय इकडे, चपाती बनाया तो मेरे लिए. चपाती, भेंडीची भाजी ओके आणि शीरकुर्मा बनवलाय. हा हे प्रज्ञाची चॉईस आहे कारण प्रज्ञालाच आवडतोय शीरकुर्मा. ओके चला जेवण करून घेऊ. द नेक्स्ट डे किसको लेके जाऊ गाइस. सकाळ झाली, मी चाललोय आता. सकाळी रेडी वगैरे होऊन चाललोय मी आपली गाडी वॉश करायला. काल आपण हे करून आणलं, काल गाडीचे मडगाड वगैरे बसवलं, सर्व्हिसिंग वगैरे केली, सगळे कामं गाडीची करून टाकले. कारण आपल्याला गाडीचं खूप जास्त काम पडतं, इकडे फिरावं लागतं, ती खूप इम्पॉर्टंट. आणि ऊन बघा कसं चेहऱ्यावरती चमकतं आहे. ओके चल भेटूयात थोड्याच वेळ. चल रे अरुण, चल अरुणला घेऊन जातो. लावले आपल्या वॉशिंगला गाडी पूर्ण. हिला नवीन करणार आहे आता मी. अरुणाला सोबत. याची शाळा पण सुटली, हाफ डे झाला आता याच्या शाळेत. गाइस हे बघा ही पुसते आहे आता घर खाली हे करून. आता ते येणे आपल्या याला काय बोलतात, या पोछाने पोछा पुसत नाही, ती चांगलं असतं पोछा मारलेलं. मी त्यासाठी घेऊन आलोय दही आणि फ्रुटी घेऊन आलोय. पहिला कूलर तर घेतलाच आहे आणि मी चाललो आता पोहायला. गाइस पोहायला गरमीमध्ये पोहायची मजाच वेगळी आहे. सगळे मुलं वगैरे मला बोलवत आहेत, तर जाऊयात पोहायला. कलरचे डायरेक्ट 1 वर्षानंतर आज पोहायला चाललो आपण. मागच्या वर्षाच्या व्हिडिओतून बघितला असेल, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. सेम मित्रांसोबत पुन्हा एकदा. आरून गेले चावी ठेवायला, माझ्या खिशात चावी राहिली होती. जोरात पळ. मी विहिरीकडे चाललो आपण गाईस. आणि पोरांचा आरडाओरडा खूप ऐकू येत असेल तुम्हाला. एवढी चिल्लम चालली आहे. मी पोहणार नाही, मी फक्त इकडं झाडाखाली बसेल, परत घरी जाईल. बघा किती ओरडत आहेत पोरं. गाईस मधुमक्खीचा छत्ता बघा किती मोठा आहे. हा बघा मधमाशांचा आहे, त्याच्यावर मधमाशा पण बसलेले आहेत. खतरनाक दिसत आहे एकदम. हे जर उठलं ना तर इकडे एक पण मुलगा राहणार नाही. माझे आजोबा बाबा इकडेच कुठेतरी बकरी, त्यांच्या बकऱ्या आणि ते इकडे कुठेतरी फिरत असतील, तर ते बघतील तर खूप शिव्या देतील.
आणि तशी आपल्याला भीती वाटते विहिरीत उतरायला, तर मी उतरणार नाही आहे. नेक्स्ट टाईम पोहू आपण, कारण जस्ट थोडाच वेळ झाला आहे मला आंघोळ करून आणि आता दुपार झाली आहे. परत काही इच्छा नाही, एवढी गरमी झाली नाही. आपल्या घरी आपल्या कूलर आहे. माझी टंग स्लिप होते त्यासाठी काही सॉरी. इकडे माहोल एकदम जंगल टाईप माहोल आहे. हे बघा, इकडे ही नदी होती पहिले, ही मागे जी आहे इथे पाणी व्हायचं, ते सुकलं आहे आता, वाहत नाही पाणी इकडे. तर बकरी खूप सारे आहेत 2-3 ठिकाणावर, त्यातली बाबांच्या कुठे आहेत आणि बाबा कुठे बसले असतील कुठेतरी, त्याचे पहिले गायब व्हायला लागेल आम्हाला. तर गाईज माझा भाऊ नाही का मी खायला भाऊ खाय उडी बाकी तिकडेच मुलं पोहत आहेत. आपलं झालं एक थोडंसंच पोहलो आणि आता घरी जाऊन परत फ्रेश होईल एकदा. आणि मला उतरायचं नव्हतं, पण साहिल उतरला होता त्यासाठी उतरलो. पहिले मी त्याच्याशी बोलत नसतो, पण त्याला पोहता येत नाही त्यासाठी. सो आता ते लोक येतील मागून बाकीचे, मी आणि अरुण दोघे जण चाललो तरी. भेटूयात थोड्याच वेळात. थकलो पोहून पोहोचले आपण घरी. आता आपली गाडी आता चमकायला लागली बघा, लांबूनच कशी चमकते एकदम न्यू करून टाकलं गाडीला. खाना काय चला, आम्ही न जेवता गेलेलो. सो आता जेवण करून घेऊया. मी फ्रेश होतो, भेटूया थोड्याच वेळ. आता हिला व्हिडिओ दाखवतो. आता झालेला इव्हिनिंग टाइम गाईज. गोदर ठेवायला पण हिला जागा झालेली याच्यावरती. वाजलेत 8. नेटवर्क चालत नाही, माझी मॅच बघता अटकली इकडे. आणि मी काय बोलतो तुम्हाला मित्रांनो, प्रज्ञा काहीतरी बनवते. ती मला बोलली खाशील की नाही ते. मी बोललो बाबा खाईल जे बनवशील ते. तर जेवणामध्ये कढी भात बनवलाय आणि इकडे बसून जेवण बनवणं चाललंय बघा खाली. हे कसले किसकाई चुनपीठ मैदा, मैद्याचं हे बनवलंय तिने काहीतरी. आणि ते काहीतरी बनवणाऱ्या रेसिपीचं नाव सांग. स्प्रिंग रोल बनवणार आहे ती. मला तिचे लिप्स पण वाचले मी. स्प्रिंग रोल बनवते प्रज्ञा. मी आपल्याला नाही माहिती काय आहे ते, पण बघू. पापड फ्राय करून देशील तर जरा मी जेवण पण घेतलं असतं, पण जाऊ दे, सोबत जेव्हा आपण थोड्या वेळाने. हे बघा प्रज्ञाने बनवलेत. मला आय डोंट नो, याचं नाव आपल्याला माहित नाहीये गाईस. ओके, दिसायला थोडंसं टेस्टी दिसतंय, बघू. मित्रांनो इकडे झाला आहे बघा रेडी क्या बोलते इसको, स्प्रिंग रोल. हे कसं आहे बघा, हे असं आहे बघा. इतना ज्यादा गरम है वो. तेरे सामने निकाला ना, इतना बधिर कौन कैसे हो सकता है? वार्निंग तो दिया कर. वार्निंग तेरे सामने निकाला ना. अरे पर ये मुझे लगा इसके जैसा है, क्या बोलते हैं उसको, गरम दिवाली में बनता है वो. करंजी क्या गरम नहीं रहता क्या तेल से निकालने के बाद? पर नहीं लगता कोने में पकड़नी है, इसके कोने भी गरम है. हे बघा इकडे होत आहे. माझा हात थोडा शेकला आहे. इकडे एक ठोके स्प्रिंग रोल. क्या कोना दिया तो कोना खाना था. क्रंची है क्या? क्रंची है थोड़ा सा, पर अभी पूरा अपन चख के देखेंगे थोड़ी देर में गाइस. शर्मिका हिंदी बोलतोय. थोड्याच वेळात आपण टेस्ट करून बघूयात आणि भेटूयात थोड्याच वेळात गाइस. मित्रांनो बाय बाय. कढी भात खात होतो गाइस, पण मला प्रज्ञाने टेस्ट करून दाखव. याचं टेस्ट करून बघूयात. गरम मास्टर समझो मुझे तो क्या कर रहे थे. अच्छा चस्का लगा पानी पे.
अच्छा बना है स्प्रिंग रोल पहिल्यांदा खाल्लाय व्हेज आहे गाईस चिकनवाला नाही आहे चिकनवाला जास्त मला आवडला असतं नेक्स्ट टाइम चिकन खाऊ देत नाही मला हाँ मैंने बोला था लाने के लिए, तू क्रिकेट खेलने चला गया था।